अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कामगिरी करत बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत 240 नायलॉन मांजाचे रेल जप्त केले. बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या गोडाऊनवर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेने जवळपास 1,20,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय. नगर शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या लोखंडी पुलाजवळ काही पत्र्यांचं शेड आहे. त्या ठिकाणी चोरीछुपे नायलॉन मांजाची विक्री चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, रवींद्र घुंगासे, उमाकांत गावडे यांनी त्या ठिकाणी जाऊन चोरीछुपे नायलॉन मांजे विक्री करणाऱ्या दर्शन दिनेश परदेशी याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या दुकानची झडती घेतली असता त्या ठिकाणी 1,20,000 रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 240 बंडल आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले. दर्शन परदेशी याच्याविरुद्ध रवींद्र तुकाराम घुंगासे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाणे BNS 223-125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 5-15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश वाले यांनी मांजा विक्रेत्यांना शासनानं बंदी घातलेला बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्रीवर साठवणूक करू नये असं आवाहन केलं असून बंदी असलेल्या मांजा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असून त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील नायलॉन मांजा खरेदी करू नये असं आवाहन केलंय. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर.